नंतर सतार वादनाचा कार्यक्रम होणार आहे। आमचे सोलापूरचे युवा कलाकार आहेत, सोलापूरचे युवा उद्योजक आणि सतार वादक ऋषिकेश नागावकर यांना मी विनंती करते आपण कार्यक्रम सादर करण्यासाठी व्यासपीठावर यावं। आजचे जे आपले सतार वादक आहेत ऋषिकेश नागावकर यांचा परिचय देण्यासाठी सारिका कुलकर्णी सर आयोजित प्रतिभावंत युवा कलाकार संगीत महोत्सव या कार्यक्रमात मंचावर उपस्थित मान्यवरांचे मी स्वागत करते। तसेच तुम्ही सर्व श्रोते हो यांना सर्वांना माझा सस्नेह नमस्कार। बंधू आणि भगिनींनो, आज आपण संगीत कलेच्या एका दैवी रूपाचे साक्षीदार होणार आहोत। सतार हे केवळ वाद्य नाही तर ते भारतीय शास्त्रीय संगीताचा आत्मा आहे। सतार हे वाद्य नादब्रह्म आणि शांतता यांचा संगम आहे आणि या महान वाद्याला आपल्या तपस्येने आणि नवनिर्मितीने जिवंत ठेवणारे कलाकार म्हणजे आजचे आपले मानकरी। आपण अशाच एका थोर कलावंताचा अर्थातच सतार वादक श्री ऋषिकेश नागावकर यांचे स्वागत करते व त्यांचा अल्प परिचय करून देते। आज आपल्यामध्ये एक महान सतार वादकाचे म्हणजे श्री ऋषिकेश नागावकर यांचे आगमन झाले आहे, ज्यांच्या सतार वादनाच्या सुरांनी केवळ भारतालाच नव्हे तर साऱ्या जगाला मंत्रमुग्ध केले आहे। सरांना अत्यंत समृद्ध असा वारसा लाभलेला आहे। त्यांना श्री प्रमोद पागे, श्री संदीप कुलकर्णी, अंजली मनोहर तसेच पंडित सिराज खान यांसारख्या गुरूंचे मार्गदर्शन लाभले आहे। सरांनी सतार वादनामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच जागतिक स्तरावर ठसा उमटवला। सरांनी इटली येथे स्पोलेटो इंटरनॅशनल फेस्टिवल मध्ये आपल्या भारत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे। रोम येथील बेन फेस्टिवल तसेच पॅरिस येथील त्यांच्या कार्यक्रमास प्रेक्षकांनी प्रचंड दाद दिली आहे। त्यामुळे भारतीय शास्त्रीय संगीताचा गौरव वाढला आहे। सरांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। यशस्विता IIT मुंबई येथील सादरीकरण, दादर माटुंगा चतुरंग प्रतिष्ठानतर्फे सवाई पुरस्कार, याशिवाय त्यांना जी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। सर सध्या ध्रुपद अंगाने सूरबहार वादनाची तयारी करत आहेत। या नवीन प्रयत्नामुळे भारतीय वाद्य संगीताला एक नवे आयाम मिळणार आहे। जोरात टाळ्या वाजून आपण सरांचं स्वागत करू। आणि आज तबल्याची साथ करणाऱ्या डॉक्टर अनिल सरजे यांचा परिचय प्रमोदिनी स्वामी करतील। धन्यवाद मॅडम। मुळातच धार्मिकता, नैतिकता, संस्कार आणि सामाजिक भाग याचा वारसा लाभलेले श्री सिद्धरामेश्वर विषयक मराठी वाङ्मय या विषयात PhD करून सोलापूरला अध्यात्माचे एक नवे अध्याय देणारे एक आदर्श शिक्षक, समाजसेवक, सुप्रसिद्ध तबला वादक तसेच संगीतप्रेमी डॉक्टर अनिल काशीनाथ सरजे यांचा आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी थोडक्यात अल्पपरिचय करून देते। सोलापूर आकाशवाणी केंद्रावर त्यांची अनेकदा मुलाखत झाली असून तबलावादन देखील सादर झाले आहे। मुंबई दूरदर्शनवर गुरुवर्य पंडित भीमराव दादा कनंदर यांच्या समवेत तबलावादन देखील त्यांनी केलेले आहे। 29 जानेवारी सन 1986 इयत्ता 6वीत शिकत असताना त्यांनी कविवर्य यदुनाथ थत्ते यांनी गायलेल्या कवितेला तबल्याची साथ दिली। थोर समाजसेवक बाबा आमटे हे देखील त्यावेळी भारावून गेले व त्यांनी जवळ बोलावून त्यांचे विशेष कौतुक केले। सन 1988 भारत सरकारची CCRT सांस्कृतिक बुद्धिमत्ता शोधन शिष्यवृत्ती शास्त्रीय स्वतंत्र तबला वादनात देखील शिष्यवृत्ती घेणारे सोलापूर जिल्ह्यातील पहिला तबला वादक म्हणून त्यांची ख्याती आहे। 1989 पंढरपूर येथे उस्ताद झाकीर हुसेन यांच्या समोर स्वतंत्र तबला वादन करून त्यांच्या शुभ हस्ते त्यांनी सन्मान देखील मिळवला आहे। 1994 महर्षी गंधर्व विश्व विद्यापीठ गाझियाबाद तर्फे आयोजित केलेल्या स्वतंत्र तबला वादन स्पर्धेत महाराष्ट्रात प्रथम तर भारतात द्वितीय क्रमांक प्राप्त केला असून त्यामुळे त्यांना दिल्ली येथे महर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। याच संस्थेने त्यांना परदेशात तबला शिकण्यासाठी आमंत्रण दिले होते। 6, 11 महिने किंवा 5 वर्ष
यापैकी कितीही काम त्यांना राहण्याची विनंती केली होती, पण त्यांनी नम्रतेने हा प्रस्ताव नाकारून देशसेवा करण्याचं ठरवलं. 17 जानेवारी 2012 ताल दिनाच्या माध्यमातून त्यांनी गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद झालेली आहे. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अशा बहुआयामी व्यक्तीच्या सानिध्यात व उपस्थितीने आजच्या कार्यक्रमाची व सतार वादनाची रंगत नक्कीच वाढणार यात शंकाच नाही. धन्यवाद. आपलं सतार वादन आणि तबल्याची साथ आपण सर्व रसिक सद्भक्तांसमोर सादर करावं. नमस्कार. मला इथे येऊन सेवा करायची संधी दिली त्यासाठी मी मान्यवरांचे, आयोजकांचे आणि थोड्या मोठ्या स्केलमध्ये सर्वांनी इथं उपस्थिती दाखवून आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी ते आशीर्वाद देण्यासाठी आलेला आहे. मी खूप छोटा साधक आहे. त्या गावातून या जगातून जेवढं शक्य आहे तेवढं वाजवायचा प्रयत्न करत असतो. तर चूक होणार, चूक होण्यासाठी कृपया ज्येष्ठांनी सर्वांनी माफ करावे. राग बागेश्री, आलाप जोड झाला आणि त्यानंतर मिश्र समाजमध्ये एक धून. धन्यवाद. आलाप जोड थोडंसं स्लो पेसमध्ये असेल. शांतपणे थोडे पेशन्स ठेवून ऐकायचा प्रयत्न करा. फास्टमध्ये वगैरे फार वाजवेल माहिती नाही. म्हणजे त्याने काय होतं की हृदयाचे ठोके जे असतात आपले, त्याच्यापेक्षा फास्ट कुठलीही गोष्ट घडत असेल आपल्या आयुष्यात तर त्यातून आपल्याला आनंद येतो, मजा यायला सुरू होते. आणि त्याच्यापेक्षा कुठलाही चालणं असेल, आपलं फिरणं असेल, वाजवणं असेल, ऐकणं असेल, बोलणं असेल, त्या हृदयाच्या ठोक्याच्या एका मिनिटामध्ये जेवढे ठोके पडतात त्याच्यापेक्षा कमी पेसमध्ये जे काही होतं त्यामध्ये माणसाला कंटाळा यायला सुरू होतो. कारण त्याचं कॉन्शियस माइंड जे असतं ते चंचल असतं आणि त्याला हृदयाच्या ठोक्यांपेक्षा जास्त स्पीडमध्ये जे काही होत असतं त्यात मजा यायला येत असते. त्यामुळे एकाग्रता ठेवून शांतपणे ऐकणं पेशंटली आणि कॉन्शियस माइंड म्हणजे झोप आली तर तुमचं कॉन्शियस माइंड झोपू लागलं, सबकॉन्शियस माइंड ते ऐकत असतं. जसं आपण रात्री झोपलं की बेडवरून खाली पडत नाही, कारण आपलं सबकॉन्शियस माइंड ऐकत असतं, लक्ष देत असतं, पहारा देत असतं सगळ्या गोष्टी. तर शांतपणे थोडंसं वाजवायचा प्रयत्न करेल, पण कृपया शांतपणे सहन करा. धन्यवाद.
खमाटमध्ये शिलाई बागे सरांनी शिकवलेली धून आहे आणि सर इथे उपस्थित आहे. खूप छान सतार वाजवतात. येस सर मला विचारते सरांची परवानगी
मिश्र कमाजमधली सरांनी स्वतः कंपोज केलेली ती वाजवायचा प्रयत्न करतो.
आपल्या उद्योग व्यवसायामधून वेळ काढून सुद्धा ऋषिकेशजींनी या ठिकाणी सतार वादन सादर केलं. सर्व रसिक सद्भक्त आणि सिद्धेश्वर फाउंडेशनच्या वतीनं धन्यवाद देतो. यानंतर आता जे आपले अधिकारी सादर केले ऋषिकेश नागावकर यांचा सत्कार करण्यासाठी मी रायते मॅडमला विनंती करतो की आपण ऋषिकेशचा यथोचित असा सन्मान करावा. यांना तबल्याची साथ देणारे जरी आमच्या फाउंडेशनच्या पदावर असले तरी डॉक्टर अनिल सरजे यांचा सन्मान करण्यासाठी मी जितेंद्र लाड यांना, आमचे प्रायोजक आहेत लाड बंधू, लाड यांना मी विनंती करतो की आपण डॉक्टर अनिल सरजे सरांचा पुरस्कार देऊन सन्मान करावा. जितेंद्र लाड, डॉक्टर अनिल सरजे.